नगर शहरातील प्रत्येक भागातील कामांना प्राधान्य देत तिथल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केला असून नगरसेवकांचा पाठपुरावा आणि नागरिकांच्या सहकार्यानं शहरात चांगली कामं झाली आहेत। नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबर विकासात भर घालणाऱ्या कामांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे। त्यात प्रामुख्याने पाणी, ड्रेनेज, रस्ते या कामांवर विशेष लक्ष देत ती चांगली दर्जेदार करण्यात आली आहेत। प्रभाग क्रमांक 12 मध्येही नगरसेवकांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढाकार घेतल्यानं प्रभागातील बहुतांश कामं झालेली असल्याचं महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितलंय। यामुळे नगर शहराच्या विकासाला चालना मिळेल असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपण पाहिलं की आपण रस्त्याच्या कामांना डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रिटीकरण चांगल्या प्रकारे कसं करता येईल याच्याकडेच लक्ष दिलेलं आहे। त्याच्यामुळेच अंतर्गतचे जे आहेत जे कॉलन्या त्याचाही प्रामुख्याने काँक्रिटीकरणच चांगल्या प्रकारे करणार आहोत। आता ताईंनी सांगितलं की आपण प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि पाण्याच्या लाईनी टाकून नंतरच काँक्रिटीकरण करणार आहोत, कारण की पुढे भविष्यात या समस्या उद्भवणार आहे याच्याकडे लक्ष देऊनच या गोष्टीकडे लक्ष देऊनच आपण काँक्रिटीकरणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे। नक्कीच आता पाहिलं की शहराचं नुसतंच कॉलन्याच नाही तर पूर्ण नगर शहराचा रस्त्याचे चांगल्या प्रकारचे कामं झालेले आहेत, जेणेकरून रस्त्याचे ज्या आपल्या ज्या होते नागरिकांच्या ज्या समस्या होत्या की रस्त्याचे फार दुरावस्था झालेल्या आहेत, रस्त्याचे कामं चांगल्या प्रकारे झाले पाहिजे। मला असं वाटतं आता चांगल्या प्रकारे रस्त्याची कामं झालेली आहेत आणि जे सुशोभीकरणाचेही कामं चांगल्या प्रकारे झालेले आहेत, लाईटची कामं झालेली आहेत। मला वाटतं नागरिकांच्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या होत्या नक्कीच त्या आता भविष्यात उद्भवणार नाही, कारण की चांगल्या प्रकारे पाणी हे आपल्याला मिळतं आहे। नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून आज होत असलेल्या कामांमुळे तिथल्या नागरिकांची मोठी सोय होणार असून प्रभाग क्रमांक 12 मधील पानसरे गल्ली इथं रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, युवा सेना राज्य सचिव विक्रम राठोड, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, शिवाजी कदम, विष्णू खैरे, यशवंत पानसरे, रमण देसरडा, श्याम राशने, कन्हैयालाल शाहू, विशाल सैंदाने, उमेश चौधरी, आनंद गांधी, सुनील सैंदाने, नाना पगारे, सतीश वाघमारे, आबा दळवी, बाळासाहेब मगर, नितीन कुकडे, रमाकांत मुळे, बालकिसन शाह, संदेश पानसरे, अण्णा घोलप, शिरीष वाघमारे, विजू पवार, कन्हैयालाल शाह, सुमन शिर्के, चंद्रकला पटवा, कल्पना गुगळे, राणी लोढा, पूजा मगर, हर्षदा केदारे, विमलबाई बोरा आदी उपस्थित होते। यावेळी नगरसेविका सुरेखा कदम यांचंही भाषण झालं। प्रत्येक भागातील मूलभूत प्रश्नांना आपण प्राधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रभाग क्रमांक 12 अर्बन बँक पानसरे गल्ली आणि अंतर्गत रस्ते या कामाचा काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला। अनेक दिवसापासून या नागरिकांचा प्रश्न होता की या भागातील रस्ते झाले पाहिजे आणि बरेच रस्ते खराब झाले होते। तर अंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकून लवकरात लवकर हे रस्त्याचं काम चालू होणार आहे आणि चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं काम या भागात होईल। त्यामुळे नागरिकांना कोणताच प्रश्न राहणार नाही, मी आपल्याला अशी ग्वाही देते आणि महापौर ताईंनाही धन्यवाद देते की त्यांनी बरेच कामं आपल्या वार्डात दिले। दत्ता कावरे यांनी नागरिकांचे प्रश्न सुटावेत, त्यांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय। प्रभाग क्रमांक 12 मधील पानसरे गल्ली येथील 20 लाख रुपयाच्या काँक्रिटीकरणच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या शहराच्या महापौर सौ रोहिणीताई शेंडगे, त्याचबरोबर या प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका सुरेखाताई कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजीराव कदम, या प्रभागाचे दुसरे सन्माननीय नगरसेवक दत्तामामा कावरे, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, युवा सेनेचे सहसचिव विक्रम भैया राठोड, त्याचबरोबर नगरसेवक सचिन शिंदे आणि परिसरातील सर्वच नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेने अतिशय वाखाणण्यासारखी कामे या नगर शहरात केलेली आहेत आणि हाच पाढा यापुढे देखील सतत चालू राहणार आहे। येथील नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपण देखील सर्वांनी जेव्हा काम होईल पाण्याचा देखील जास्तीत जास्त वापर करून काँक्रिटीकरण मजबूत कसं होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि शिवसेना सतत नगर शहरातील जनतेच्या पाठीशी असते, हे वेळोवेळी शिवसेनेने सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना देखील या ठिकाणी विनंती करतो की भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी संभाजी कदम, विक्रम राठोड, गणेश कवडे आदींनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या प्रयत्नातून या विकास कामाचं खरं उद्घाटन आज या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि निश्चित नगर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये महापौर शिवसेनेचा विराजमान होतो त्यावेळेस सर्वसामान्यांची कामं खऱ्या प्रमाणात केली जातात आणि नगरकरांना देखील याचा अनुभव आहे. मग नगर शहरातील गॅरी गटर योजना असो, पाणी पिण्याची योजना असो, त्याचबरोबर नगर शहरातील प्रमुख रस्ते असो, याच्यामध्ये सगळ्यात चांगली कामं रोहिणीताई शेंडगे यांच्या माध्यमातून या 2.5 वर्षात व मागच्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या महापौरांच्या माध्यमातून या नगर शहरात झालेली आहे आणि ही सातत्याने परंपरा चालू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि भैया यांची आम्हाला जी साथ लाभलेली होती त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील मंडळी राजकारणात येऊन आज महापौरसाठी पण 4 वेळा या नगरपालिकेमध्ये नगर शहरातील लोकांच्या आशीर्वादामुळं ती शिवसेनेला मिळालेली आहे. आज किंवा उद्या जरी नगरपालिकेची टर्म संपत असेल तर निश्चित उद्याच्या काळात हे नगरसेवक म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या सेवेशी हजर राहणार आहेत आणि म्हणून लोकांचा विश्वास सातत्याने शिवसेनेवर राहिलेला आहे. उद्याच्या काळात अत्यंत चांगल्या नियोजन करून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला शिवसेना त्या ठिकाणी मैदानात येणार आहे, आपल्या दारावर येणार आहे. निश्चित जी कामं आम्ही केली ती तर लोकांसमोर घेऊन जाणार आहोतच, पण आपले आशीर्वाद आणि या नगर शहराचं वातावरण हे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यशवंत पानसरे यांनी केलं तर आभार नाना पगारे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर.